नमस्कार, मी डॉक्टर सुरेश खमितकर, आयुर्वेदाचार्य, सोलापूर, महाराष्ट्र. आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा हा पहिला दिन आणि या शुभमुहूर्तावर मी माझं हे यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे भारत भाग्य विधाता, याची सुरुवात करतो आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाची इच्छा असते की आपल्या देशाची प्रगती व्हावी. देशाची प्रगती झाली म्हणजे माझी देखील प्रगती नक्कीच होणार आहे. प्रत्येकाने जर आपल्या देशासाठी प्रगतीसाठी जर प्रयत्न केला तर आपला देश विकसनशीलच्या अवस्थेतून विकसित नक्कीच होऊ शकेल. आणि हाच उद्देश या चॅनलचा आहे. समस्या या प्रत्येक देशात असतात, प्रत्येक राज्यात असतात, प्रत्येक गावात असतात. या समस्या सोडविण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे आणि त्यासाठी आपण लोकप्रतिनिधी देखील निवडून देत असतो, ज्यामध्ये नगरसेवक असतात, आमदार असतात, खासदार असतात आणि या सर्वांना आपण आपलं मतदान करून निवडून देतो. तथापि बोटावर मोजणे एवढेच लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघासाठी मनापासून काम करीत असतात. बहुतांश लोकप्रतिनिधी यांना स्वतःची कर्तव्ये काय आहेत याची देखील व्यवस्थित माहिती नसते. त्यामुळे फक्त निवडून येणं आणि भत्ते खाणं आणि त्याच्या सोयी सवलती मिळवणं एवढाच काम लोकप्रतिनिधी म्हणून आजकाल होताना दिसतं. ज्यांना आपण निवडून देतो आपल्या मतदानाने आणि आपली फक्त 5 वर्षातून एकदा मत देण्यापुरतच आपण मतदार राजा असतो. बाकीचे 5 वर्ष आपण राजा नसतो, प्रजा देखील नसतो, कारण आपणाकडे कोणीही लक्ष देत नसतं. मग असं असताना भारत देशाची प्रगती कशी होऊ शकेल आणि त्यासाठी आपली कर्तव्य काय आहे, आपण काय केलं पाहिजे याचा मागोवा आपण या चॅनल मधून घेणार आहोत. प्रत्येक भारतीय नागरिक याचा देशाच्या प्रगतीसाठी सहभाग आवश्यक आहे आणि हा सहभाग त्याच्या प्रयत्नानेच होऊ शकतो. प्रत्येक नागरिक हा भारताचा भाग्यविधाता आहे, पण तो कसा हे त्या प्रत्यक्ष नागरिकाला देखील माहीत नाही आणि या संबंधात चर्चा आपण या चॅनलवर करणार आहोत. ही चर्चा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावी हा माझा हेतू आहे आणि त्या आपण देखील नक्कीच सहकार्य करतात यात शंका नाही. थेंबे थेंबे तळे साचे, याचप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये जे 140 कोटी नागरिक आहेत, या 140 कोटी नागरिकांनी जर मनापासून आपल्या भारत मातेच्या सेवेसाठी, भारताच्या प्रगतीसाठी काम करायचं ठरवलं, अशक्य काहीच नाही. नक्कीच प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आवश्यक आहे आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती जावी हा माझा उद्देश आहे. आपण देखील त्यासाठी सहकार्य करावे. प्रत्येक वेळी आपण त्यासाठी भारतीय नागरिक भाग्यविधाता कसा होऊ शकतो या संबंधी चर्चा करणार आहोत आणि सविस्तर माहिती देखील देणार आहोत. तर आजच्या या पहिल्या दिवशी आपण इथे थांबूया. पुन्हा आपण दुसऱ्या भागात भेटतच आहोत आणि प्रत्येक भागामध्ये एक एक विषय घेऊन त्यानुसार आपण पुढे जाणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.